नमस्कार, मी प्राजक्ता हनमघर. जय शिव फुले शाहू आंबेडकर, जय सावित्रीबाई. आज पुण्यामध्ये नेहा बोरा आली होती आणि तिने आत्ताच आपल्या सगळ्यांना संबोधित केलंय आणि अत्यंत उत्तम प्रकारे प्रखरपणे नेहा बोरा बोललेली आहे. तिच्या संदर्भात दोन ओळी म्हणायच्या झाल्या तर मला म्हणावंसं वाटतं, बच्चालाल उमेशांच्या त्या दोन ओळी आहेत की वो स्याही बन तुम्हारे ऊपर गिर पडेंगे, तुम कलम बन क्रांती लिखना. ती तशीच मुलगी आहे. तिने अंगावर उडालेल्या शाईची क्रांती बनलेली आहे आणि ती क्रांती आता सर्वदूर पोहोचलेली आहे. नेहा बोरा, मला तुझा अभिमान आहे आणि आम्ही तुझ्या सोबत आहोत. द ओनली कॉन्स्टंट थिंग, बदल ही एकमेव अपरिहार्य आणि होणारीच गोष्ट आहे. त्यामुळे तो होत राहणार आहे. तो काहींना आवडतो, काहींना आवडत नाही, पण तो होत राहणार आहे. मला हे सतत म्हणायला काय म्हणतात, खेदही वाटतो की कलाकार होण्याआधी, बाई होण्याआधी मी या स्वतंत्र भारताची नागरिक आहे आणि ती पहिली ओळख आहे माझी आणि त्यासाठी मी भूमिका घेतलीच पाहिजे. मी नाही, सगळ्यांनीच भूमिका घेतली पाहिजे. कोणी तुम्हाला येऊन सांगितलं नाही पाहिजे की आपल्यासाठी बोला. सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्यासाठी बोलण्याची, लढण्याची वेळ आलेली आहे. आता बदल ही एकमेव अपरिहार्य गोष्ट आहे. ती तुम्हाला आवडो न आवडो, ती घडणार आहे आणि तो घडतोय आणि तरुण मुलं तो घडवत आहेत आणि आम्ही सगळे त्यांच्या सोबत आहोत. धन्यवाद.